नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचे MCQ उत्तरासहित अभ्यासणार आहोत. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होत. त्याचे पर्याय आहेत अलेक्झांडर कनिंगहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फेडरिक मॅक्स म्युलर आणि योग्य उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. दुसरा प्रश्न बघूया. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा टिंबटिंब यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. त्याचे 4 पर्याय असे आहेत जेम्स मिल, फेडरिक मॅक्स म्युलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन्स, जॉन मार्शल आणि योग्य उत्तर आहे फेडरिक मॅक्स म्युलर. पुढचा प्रश्न असा आहे भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात टिंबटिंब यांच्या काळापासून झाली. त्याचे 4 पर्याय असे आहेत सम्राट अकबर, सम्राट हर्षवर्धन, सम्राट अशोक आणि चौथा पर्याय आहे सम्राट औरंगजेब. त्याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. पुढचा प्रश्न पाहूया आपण. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले टिंबटिंब हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे. त्याचे 4 पर्याय असे आहेत मेघदूत, राजतरांगिणी, रसरत्नाकर आणि चौथा आहे हर्षचरित. त्यातील योग्य उत्तर आहे हर्षचरित. इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब याने लिहिलेल्या राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. त्याचे पर्याय आहेत बाणभट्ट, कल्हण, पतंजली आणि विशाखदत्त आणि त्याचं योग्य उत्तर आहे कल्हण. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक टिंबटिंब इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. त्याचे पर्याय आहेत वसाहतवादी, प्राच्यवादी, राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी आणि त्याचं योग्य उत्तर आहे मार्क्सवादी. पुढचा प्रश्न असा आहे मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनावर टिंबटिंब इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो. त्याचे पर्याय आहेत ग्रीक व रोमन, इंग्रज व फ्रेंच, अरबी व फारसी आणि चौथा पर्याय आहे हिंदू व उर्दू आणि त्याचे योग्य उत्तर आहे अरबी व फारसी. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती टिंबटिंब या बखरीतून मिळते आणि त्याचे पर्याय आहेत भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची कैफियत आणि चौथा पर्याय सभासदांची बखर म्हणजे सभासद बखर आणि त्याचं योग्य उत्तर आहे सभासद बखर. पुढचा प्रश्न. भाऊसाहेबांची बखर या बखरीत टिंबटिंब लढाईचे वर्णन आहे आणि त्याचे पर्याय आहेत रायगडच्या, पानिपतच्या तिसऱ्या, प्लासीच्या आणि चौथा पर्याय आहे वसईच्या आणि त्याचं उत्तर आहे पानिपतच्या तिसऱ्या. पुढचा प्रश्न असा आहे जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला टिंबटिंब हा पहिला ग्रंथ आहे आणि त्याचे पर्याय आहेत द हिस्ट्री ऑफ इंडिया, अ हिस्ट्री ऑफ दी मराठाज, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आणि चौथा आहे द सिक्रेट बुक्स ऑफ ईस्ट आणि त्याचे योग्य उत्तर आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. पुढचा प्रश्न. नीलकंठ कीर्तने व वि. का. राजवाडे यांनी
टिंबटिंब इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आणि त्याचे पर्याय आहेत फेडरिक मॅक्सम्युलर, कर्नल टॉड, जेम्स ग्रॅडडफ आणि चौथा पर्याय विल्यम विल्सन हंटर आणि त्याचं योग्य उत्तर आहे जेम्स ग्रॅडडफ. पुढचा प्रश्न, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या टिंबटिंब धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याचे पर्याय आहेत मार्क्सवादी, वसाहतवादी, स्त्रीवादी आणि भांडवलशाही. त्यापैकी योग्य उत्तर आहे वसाहतवादी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि त्याचे पर्याय आहेत विनायक दामोदर सावरकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यापैकी योग्य उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न, हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना टिंबटिंब या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते आणि त्याचे पर्याय आहेत कर्नल टॉड, विल्यम विल्सन हंटर, जेम्स ग्रॅडडफ, जेम्स मिल आणि त्याचे योग्य उत्तर आहे विल्यम विल्सन हंटर. पुढचा प्रश्न, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य टिंबटिंब यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले. त्याचे पर्याय असे आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड शरद पाटील, रामशरण शर्मा, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि योग्य उत्तर आहे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते आणि त्याचे पर्याय आहेत मीरा कोसंबी, शर्मिला रेगे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई आणि योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. पुढचा प्रश्न आहे, वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य टिंबटिंब या भारतीय इतिहासकाराने केले. त्याचे पर्याय आहेत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रणजित गुहा, दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड शरद पाटील. उत्तर आहे त्याचं रणजित गुहा. पुढचा प्रश्न असा आहे, हडप्पा संस्कृतीची लिपी टिंबटिंब अजूनही यश मिळाले नाही. त्याचे पर्याय असे आहेत लिहिण्यात, वाचण्यात, रेखाटण्यात आणि कोरण्यात आणि त्यापैकी योग्य उत्तर आहे वाचण्यात. पुढचा प्रश्न, लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे आणि त्याचे पर्याय आहेत प्राचीन, अतिप्राचीन, अर्वाचीन, आधुनिक आणि त्याचं उत्तर आहे प्राचीन. पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या टिंबटिंब शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. त्याचे पर्याय असे आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या आणि योग्य उत्तर आहे पहिल्या. पुढचा प्रश्न, भारत इतिहास मंडळाची स्थापना टिंबटिंब यांनी केली आणि त्याचे पर्याय न्यायमूर्ती म गो रानडे, वी का राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा फुले. त्याचे योग्य उत्तर आहे वी का राजवाडे. पुढचा प्रश्न, मराठी सियासत प्रकाशित करणाऱ्या टिंबटिंब यांना लोक सियासतकर या नावाने ओळखू लागले. पर्याय आहेत वी का राजवाडे, सर यदुनाथ सरकार, गोविंद सखाराम सरदेसाई आणि न्यायमूर्ती रानडे आणि त्याचं उत्तर आहे
गोविंद सखाराम सरदेसाई. पुढचा प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स सन 1857 हा स्वातंत्र्यवीर दा सावरकर यांचा ग्रंथ हे टिंबटिंब लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. आणि त्याचे पर्याय आहे वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास, वसाहतवादी इतिहास आणि चौथा राष्ट्रवादी इतिहास. आणि त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रवादी इतिहास. पुढील प्रश्न, एशियाटिक सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली. आणि त्याचे पर्याय आहेत सर विल्यम जोन्स, फेडरिक मॅक्स म्युलर, जेम्स मिल, अलेक्झांडर कनिंगहॅम. त्याचे योग्य उत्तर आहे सर विल्यम जोन्स. पुढचा प्रश्न, हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे टिंबटिंब यांचे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. त्याचे पर्याय महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दामोदर कोसंबी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. आणि त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी टिंबटिंब या ग्रंथात मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली आहे. त्याचे पर्याय आहेत अ हिस्ट्री ऑफ दी मराठाज, द राईज ऑफ दी मराठा पॉवर, मराठा रियासत आणि चौथा पर्याय मराठ्यांच्या इतिहासाची साधने. आणि त्याचे योग्य उत्तर आहे द राईज ऑफ दी मराठा पॉवर. पुढचा प्रश्न, गुलामगिरी या पुस्तकात टिंबटिंब यांनी शूद्रादी शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला आहे. आणि त्याचे पर्याय आहेत रणजित गुहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दामोदर कोसंबी, महात्मा फुले. आणि त्याचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. पुढचा प्रश्न, आपल्या अकबरनामा या ग्रंथात टिंबटिंब याने माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी करून अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित वास्तववादी होती. त्याचे पर्याय झियाउद्दीन बर्णी, सम्राट अकबर, बाबर आणि चौथा पर्याय अबुल फजल. आणि त्याचं योग्य उत्तर आहे अबुल फजल. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन लिखित साहित्य टिंबटिंब स्वरूपात आहे. त्याचे पर्याय ग्रंथांच्या, भूर्जपत्रांच्या, कोरीव लेखांच्या आणि हस्तलिखितांच्या. त्याचे योग्य उत्तर आहे कोरीव लेखांच्या. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा येथे टिंबटिंब लिपीत लिहिलेला एक ताम्रपट सापडला आहे. आणि त्याचे पर्याय आहेत खारोष्ठी, मोडी, देवनागरी, ब्राह्मी. योग्य उत्तर आहे ब्राह्मी. पुढचा प्रश्न असा आहे, प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या स्मृती टिंबटिंब जपल्या जात असत. त्याचे पर्याय आहेत मौखिक परंपरेने, ग्रंथ स्वरूपात, भूर्जपत्रांच्या आधारे, हस्तलिखिताद्वारे. आणि त्याचं उत्तर आहे मौखिक परंपरेने. पुढचा प्रश्न, मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये महत्त्वाचा इतिहासकार असणाऱ्या टिंबटिंब याने तारीख ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. आणि त्याचे पर्याय असे आहेत अबुल फजल, झियाउद्दीन बर्णी, अमीर खुसरो आणि चौथा पर्याय हसन निजामी. योग्य उत्तर आहे झियाउद्दीन बर्णी. पुढचा प्रश्न, तुझुक ई तिमुरी हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. आणि त्याचे पर्याय आहेत तैमूर लंग, हसन निजामी,
मिन्हाज ई सिराज आणि चौथा पर्याय अमीर खुसरो आणि त्यापैकी योग्य उत्तर आहे तैमूर लंग. पुढचा प्रश्न, याह्या बिन अहमद सरहिंदी याने टिंबटिंब ग्रंथ लिहिला. त्याचे पर्याय असे आहेत ताजुल मासीर, तबाकत ई नासिरी, तुझुक ई तिमुरी आणि चौथा पर्याय तारिक ई मुबारक शाही आणि त्याचे उत्तर आहे तारिक ई मुबारक शाही. पुढचा प्रश्न, भारताच्या इतिहासाच्या साधनात ज्या परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या प्रवासाच्या वृत्तांतात टिंबटिंब या प्रवासाचा समावेश होत नाही. त्याच्यामध्ये मार्क पोलो, थॉमस कुक, इब्नू बतुता आणि अब्दुल रझाक. त्यापैकी योग्य उत्तर आहे थॉमस कुक. पुढचा प्रश्न, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने टिंबटिंब हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे पर्याय असे आहेत तुझुक ई तिमुरी, ताजुल मासीर, बाबरनामा, तुझुक ई बाबरी आणि त्यापैकी योग्य उत्तर आहे तुझुक ई बाबरी. पुढचा प्रश्न, फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाने टिंबटिंब या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. त्याचे पर्याय असे आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि उत्तर आहे ऋग्वेद. पुढचा प्रश्न, 1888 मध्ये टिंबटिंब यांनी लिहिलेले द हाय कास्ट हिंदू वुमन हे प्रसिद्ध पुस्तक स्त्रीवादी इतिहास लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. त्याचे पर्याय असे आहेत ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई आणि चौथा पर्याय मीरा कोसंबी आणि त्याच्यापैकी योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न, रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन टेस्टिमोनीज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर लिहिलेल्या निबंधाचे संकलन आहे. त्याचे पर्याय पुढीलप्रमाणे ताराबाई शिंदे, शर्मिला रेगे, पंडिता रमाबाई आणि डॉक्टर रखमाबाई आणि योग्य उत्तर आहे शर्मिला रेगे. पुढचा प्रश्न, प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाच्या साधनात पुढीलपैकी टिंबटिंब या साधनाचा समावेश होऊ शकत नाही आणि त्याचे पर्याय असे आहेत रामायण व महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने आणि दृकश्राव्य माध्यमे आणि त्याचं उत्तर आहे दृकश्राव्य माध्यमे. पुढचा प्रश्न, विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती टिंबटिंब याने अरेबिक भाषेत लिहिली आहेत आणि त्याचे पर्याय आहेत अकबर, बाबर, अल्बेरुनी आणि औरंगजेब. त्यापैकी योग्य उत्तर आहे अल्बेरुनी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाठ दुसरा, इतिहासाचा पाठ दुसरा याचे MCQ उत्तरासहित अभ्यासले. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.